किती कंजूस असा माणसानं, त्याची काही लिमिट. एका लग्नाचा किस्सा तुम्हाला सांगतो. आमच्या एका शिक्षकाचं लग्न होतं आणि त्याला मिलिटरीची बायको केली होती. किती म्हणजे नवरदेव शिक्षक आणि नवरी मिलिटरी मधली. मग आता ते नवरी जे आहे ना, त्याचं लग्न बिग्न सगळं पार पडलं, सगळं. आणि त्याच्यानंतर गृहप्रवेशाचा जो प्रसंग असते, गृहप्रवेश म्हणजे सासरी घरात पाऊल टाकते नवरी, तर मग ते असाच पाव ते शेर ठेवतात, त्याच्यात तांदूळ ठेवलेले असतात, त्याने नवरी ठोकर मारते, मग घरात येते, आहे की नाही. आता तो प्रसंग, आणि त्यात काय झालं का, या मास्तरच्या घरी एक कुत्र होतं. आता कुत्र नवरीच्या अंगावर भुकून राहिलं. आता ते जसं नवरीच्या अंगावर कुत्र भुकत, नवरी एकदम शिस्तबद्ध, कारण ते मिळते तिला काही असं तसं सही नाही होय. तर ते म्हणे भोकणा बंद कर. आता कुत्र्याला काही समजते का, एक दोन. ते कुत्रा भुकून राहिला अजून जोरजोरानं, म्हणे भोकणा बंद कर दो. कुत्र्याला काय घेणं देणं, ते आणखीन जोरजोरानं भुकून राहिला, म्हणे भोकणा बंद कर तीन. कुत्र्यावर काही असर नाही. आपल्या इकडे एक म्हण आहे, आवडल्या कुत्र्याला जोर मोठं. ते आणखीन जोरजोरानं भुकून राहिलं. मग नवरीनं एक लाथ मारली कुत्र्याला. कुत्रा ऑन दी स्पॉट क्लास. काय पद्धत आहे का म्हणे, कुत्र्याला म्हणे पहिल्या दिवशी आली, घरात आली का नाही आली तर म्हणे दळबदरीपणा केला म्हणे, आणि हे काय काय पद्धत आहे का म्हणे. आणि एवढं पांढरशुभ्र कुत्र म्हणे, गुबगुबीत कुत्र म्हणे, मुंग्या जीवाचा म्हणे जीव गेला म्हणे, घरात आली का नाही तर हे म्हणे आपल्याला असं चालणार नाही म्हणे. ते नवरी म्हणे बोलणं बंद करे. शिक्षक होता, त्याला समजदार होता, त्याने दोन तीन मनाची काही वाट नाही पाहिजे. विनोद निर्मिती कशी होते